मनसेच्या आंदोलनापूर्वी सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं आमच्यासोबत मनसेचे नेते महेंद्र भानुशाली आहे। महेंद्रजी, काय सांगाल? तुमचे आज आंदोलन होतं पण पोलिसांनी बंदोबस्त इथे वाढवण्यात आले, काय प्रतिक्रिया? आणि पोलिसांनी बंदोबस्त वाढवलं त्याच्याने काय फरक पडत नाही, आंदोलन तर नक्की होणार आहे। परंतु हे आंदोलन ह्यासाठी आहे की तुम्ही ज्या पद्धतीची सक्ती मराठी शाळांमध्ये आणताय की हिंदी सक्ती करावीच, हिंदीची जी सक्ती आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। मी एकच सांगतोय की आज जेवढे हिंदी भाषिक राज्य आहेत त्याच्यामध्ये जेवढी हिंदी बोलली जाते त्याच्या मला वाटतं त्याच्यानंतर कुठला राज्य असेल तर तो महाराष्ट्र आहे ज्याच्यामध्ये हिंदी बोलली जाते। मग आमच्या महाराष्ट्रामध्ये ही सक्ती का? तुम्ही तेलंगणा जा, कर्नाटक जा, आंध्र प्रदेश जा, तमिळनाडू जावा, या सगळ्यांमध्ये हिंदी बोलणाऱ्याला उभं ठेवत नाही। तुम्ही तिथं ही सक्ती आणली पाहिजे केंद्र सरकारने, पण जिथं हिंदी भाषा ऑलरेडी बोलली जाते, शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जाते, तिथं ही सक्ती का? आमचा विरोध ह्यासाठी आहे की सक्ती करू नका। जिथं हिंदी भाषेचा काही प्रचार नाहीये ना, तुम्ही तिथे जाऊन हिंदी भाषा कंपल्सरी करा। पण हे कुठंतरी हे सरकारचा मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हिंदी भाषिकांना खुश करण्याचा प्रयत्न चालू आहे। बघा, आम्ही कुठल्या भाषेच्या विरोधात नाहीये, परंतु ज्या पद्धतीची सक्ती आहे ना त्याच्या आम्ही विरोधात आहोत। संजय राऊत यांनी सांगितलंय की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी हा कॅफेत बसून सुपारी घेतल्यात आणि असा स्टँडबाजी सुरू आहे। बघा, आता संजय राऊत कसं आहे, त्यांना काय काम नाहीये, त्यांना सकाळी उठून जे पगार त्यांना भेटतोय की आज 25,000 50,000 काय उद्धव साहेबांनी त्याला पगार दिला असेल की तू रोज सकाळी उठायचा आणि तू काही ना काही बोलायचा। बघा, सुपारी तुम्ही घेतली आहे, हिंदुत्व संपवायची सुपारी तुम्ही घेतली आहे, मराठी भाषा संपवायची सुपारी तुम्ही घेतली आहे, म्हणून त्यांच्या घरी काय नाव तो समाजवादी पार्टीचा अबू आझमी गेला। काय आहे सगळे हिंदुत्व तुम्ही संपवताय, मराठी भाषा तुम्ही संपवताय आणि ह्यांना असं आहे की आम्ही हिंदी भाषिकांना खुश करू। आणि आज पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राजसाहेबांनी मराठी भाषेचा मुद्दा घेतलेला आहे ना, ते उद्धव ठाकरे आणि त्यांची पूर्ण टीमला असं वाटतंय की मराठी मतं आमच्याकडनं जात आहेत, ते त्यांना दिसतंय। कारण साहेबांकडे एकच आहे की मराठी भाषेवर अन्याय झाला तर सोडायचं नाही, आणि निवडणूक आली की हे आलं ते साहेबांनी त्याच्याशी काय घेणं देणं नसतो। मराठी भाषेला कुणी नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून अंगावर जा, हिंदू म्हणून कुणी नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जा। आणि आज मराठी भाषेवर कुठंतरी जो दबाव आणायचा प्रयत्न चालू आहे राज्य सरकारतर्फे, त्या पद्धतीने राजसाहेब उतरलेले आहेत आणि हे सगळ्यांना दुखतोय पोटात त्यांच्या की कुठंतरी आमचे जे मराठी मतं होते हे आता राज ठाकरे साहेबांकडे वळतायत, त्यासाठी हे सगळे भोंगा वाजणार ना आता थोडे दिवस। आपण सांगितलंय की राज ठाकरे अमित शहा किंवा मोदीशी कुठल्या भाषात बोलतात हा स्पष्ट करा। सॉरी, राज साहेब अमित शहा किंवा मोदीशी कुठल्या भाषात बोलतात हा स्पष्ट करा। बघा, सन्माननीय राजसाहेब कुठल्या भाषेत बोलतात, जेव्हा मोदी अमित शहा आणि राजसाहेब बरोबर बोलत असतील तेव्हा सगळे मीडिया समोरच असते ना। आणि शिवाजी पार्क सभेमध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बसले होते तेव्हा राजसाहेबांनी कुठल्या भाषेमध्ये बोललं काय सगळ्यांनी सांगायची गरज आहे का? त्यांना खुश करण्यासाठी साहेबांनी हिंदीमध्ये भाषण नाही केलं, साहेबांनी शुद्ध मराठीमध्ये भाषण केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा त्यासाठी लाखो लोकांच्या समोर, करोडो लोक जे बघत होते न्यूजच्या माध्यमातून, त्या सगळ्यांसमोर नरेंद्र मोदी साहेबांना सांगितलं की मराठी भाषेच्या अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा। हे अशा मागण्या केल्यात साहेबांनी मराठी भाषेसाठी त्या स्टेजवरून। ह्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? संजय राऊतनी काय ऐकलं नव्हतं का भाषण? लपून लपून बरोबर ऐकत होता, काय म्हणतं राजसाहेब, काय म्हणतं राजसाहेब, नंतर आम्ही काय बोलायचं ते चालू आहे। तो एक ढोंगी आहे आणि पगारावर माणूस आहे, त्याला जेवढं उद्धव साहेब बोलतील तेवढं त्याला काम करायचं आहे संजय राऊतला। पण जर तुम्हाला पोलिसांनी आंदोलन करून दिलं नाही तर पुढच्या पाऊल काय असणार आहे? नाही, बघा, आंदोलन नक्की होणार आहे। मी एक 5 मिनिटात तिथं पोहोचतोय, 100% आंदोलन होणार आहे। आणि नाही दिलं तर चांदिवली विधानसभा खूप मोठी विधानसभा आहे, आम्ही कुठं ना कुठं आंदोलन करू। मराठी भाषेवर जे तुम्ही दाबण्याचा जे प्रयत्न करताय, हिंदी भाषिक आणि मराठी लोकांना भांडण लावायचा प्रयत्न आहे, ते आम्ही होऊ देणार नाही। आणि मराठी भाषेवर जी अन्याय होतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेबांचा कार्यकर्ता थांबणार नाही। आता तुम्ही फक्त बघत राहा, हे तर सुरुवात आहे, पुढे खूप काय होणार आहे। कॅमेरामॅन प्रेम आत्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।